ऋषी पंचमीची कथा मराठीमध्ये फक्त ऐकल्याने लाभेल पुण्य. ऋषी पंचमीची कहाणी. ऐका ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपल्या शेताभोवती कष्ट करून सुखाने नांदत होता. पुढे एके दिवशी काय झाले, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच कालावधी. त्या दोषाने काय झाले, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बैलाला आपल्या मुलाच्या कुत्रीचा जन्म आठवला. देवीची करणी. दोघेही आपल्या मुलाच्या घरी होते. ते मोठ्या धार्मिक होते. देवधर्म करत, श्राद्ध पक्ष करत, आपल्या ब्राह्मणाचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले. त्याच्या बायकोने सांगितले, श्राद्ध आहे, खीर पुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिने 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. तितक्यात काय चमत्कार झाला. खिरीचे भांडे उघडे होते. त्यात सर्पाने आपली गाय टाकली. हे त्या कुत्र्याने पाहिले. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचे पातक लागेल म्हणून उठली. पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते कोलंता घेतला आणि कुत्र्याच्या कमरेत मारला. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातले. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातले नाही. त्यामुळे सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलाने तिला कारण विचारले. तिने घडलेली हकीकत सांगितली व म्हणाली, आता मी काय करू. बैलाने तिला उत्तर दिले, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या द्वेषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलाने मला नांगराला धरले, तोंड बांधून मला मारले. मी देखील आज उपाशीच आहे. आज त्यांचे श्राद्ध फुकट गेले. हे भाष्य मुलाने ऐकले. लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातले, दोघांना चांगले पाणी प्यायला दिले. मनात फार दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथे ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंता करत का आहेस. मुलाने सांगितले, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल. तेव्हा ऋषींनी सांगितले, तू ऋषी पंचमीचे व्रत कर. हे व्रत कसे करावे. भाद्रपदाचा महिना येतो. चांदण्या पक्षातील पंचमी येते. त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे. आघाड्याच्या कष्टाने दातवण करावे. आवळा काडी काढून घ्यावी. तीळ कुटून घ्यावेत. केसाला लावावे. मग आंघोळ करावी. धुतलेले वस्त्र नेसावे. चांगल्या ठिकाणी जावे. आरंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असे 7 वर्षे करावे. शेवटी उद्यापन करावे. या व्रताने काय होते. रजवेसलेचा दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्ती मिळते. नाना तीर्थाचे स्नानाचे दानाचे पुण्य लाभते. मनी इच्छिले कार्य होते. मुलाचे हे व्रत केले, त्याचे पुण्य आपल्या आईबापाला दिले. त्या पुण्याने काय झाले. रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघे विमानात बसून स्वर्गास गेले. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा होवो ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.